नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. काव्या आणि पार्थ घरी जायला निघतात तेव्हा काव्या पार्थला बोलते की देशमुख खरंच असं असतं का? पार्थ बोलतो की काय? काव्या बोलते की युनिव्हर्स जुगाड करत असतं का? पार्थ बोलतो की जुगाड म्हणजे काय म्हणायचं काय आहे तुम्हाला? कळलं नाही मला. यावर काव्या बोलते की म्हणजे एखादी गोष्ट घडावी म्हणून मुद्दाम काही गोष्टी घडून आणत असतं का युनिव्हर्स? पार्थ बोलतो की हो असू शकेल, पॉसिबिलिटी आहे. व्हॉट आय थिंक इज युनिव्हर्स दोन पद्धतीने वर्क करत असेल. काव्या बोलते की म्हणजे? पार्थ बोलतो की मी 11-11 ही वेळ बघून युनिव्हर्सकडे काहीतरी मागतो. माझं बिलीफ असतो की युनिव्हर्स ती गोष्ट मला देईल. आणि दुसरी पद्धत म्हणजे तुमच्या भाषेत जुगाड. म्हणजे हा जुगाड युनिव्हर्स कसाही कुठल्याही पद्धतीने वर्क करून घेत असेल. काव्या बोलते की म्हणजे अचानक अनिशाची आई आजारी पडली. अनिशाला सोडायला तिच्या घरी फक्त मी जाणार. परत येताना माझ्या कॅब ड्रायव्हरने मला मध्येच रस्त्यात सोडलं. मदतीसाठी मी मानिनी काकूंना कॉल करून मानिनी काकू मला म्हणाल्या होत्या की मी ड्रायव्हरला पाठवते, पण तुम्ही स्वतः मला घ्यायला येणार. त्या दादाला मदत करणं, दरड कोसळणं आणि त्या दादानीच आपण मदत केली म्हणून त्यांच्याच घरात आपल्याला राहायला देणं. काय वाटतं तुम्हाला? हा सगळा युनिव्हर्सने केलेला जुगाड असेल का? पार्थ बोलतो की असू शकेल, पण युनिव्हर्स हा जुगाड का कशासाठी करत असेल तुम्हाला वाटतं? काव्या बोलते की हेच की दोन माणसाने एकत्र. आणि पार्थ मध्येच बोलतो की अरे तेव्हा एक ताई हेल्प मागते. ताई बोलते की पार्थ. पार्थ बोलतो की ताई तुम्ही इथे? ताई बोलते की अगदी देवासारखे तुम्ही धावून आलात. नाही ना माझ्या भावाची बायको, हिच्या पोटात फार दुखते, हिला ना कळा येतात आणि मध्येच रिक्षा पण बंद पडली आहे. तेव्हा पार्थ तिला बघतो आणि लगेच बोलतो की चला तुम्ही गाडीत बसा आणि सर्वजण हॉस्पिटलमध्ये जातात. दुसरीकडे आपण पाहतो की जीवा नंदिनीला बोलतो की कुठे चालली आहे? जिथे कुठे चालली आहेस तिथे एकट्याने जाऊ नकोस, मी येतो तुझ्या बरोबर. नंदिनी बोलते की आय विल मॅनेज जीवा, आणि काही लागलं तर मी नक्की तुम्हाला फोन करेन. जीवा बोलतो की अगं असं का करतेस? मागच्या वेळेसारखं कुठल्या प्रॉब्लेम मध्ये अडकली तर काय करणार आहेस? फोन करण्याची संधी तर मिळायला हवी, आणि जरी मिळाली तरी मी वेळेवर पोहोचायला हवं ना. ऐक माझं, मी येतो तुझ्या बरोबर. नंदिनी बोलते की प्लीज हट्ट धरू नका. जीवा मी रिक्वेस्ट करते तुम्हाला, मला तुम्हाला कसलाही त्रास होऊ द्यायचा नाही आहे. जीवा बोलतो की नंदिनी कळत का नाही आहे तुला? नंदिनी बोलते की मला काहीच होणार नाही, मी माझी काळजी घेईन, प्लीज ट्रस्ट मी. तेव्हा ती तिथून जायला निघते. तर दुसरीकडे पार्थने नैनाला हॉस्पिटलमध्ये आणलेलं असतं. ताई पार्थ आणि काव्याला बोलते की तुमच्यामुळे खूप मोठी मदत झाली, खरंच उपकार झाले तुमचे. यावर पार्थ बोलतो की असं नका बोलू ताई. तेव्हा ताई बोलते की अहो तिथे कोणीच नव्हतं मदतीला, देवाने खरंच योगायोगाने तुम्हाला पाठवलं, त्यामुळे माझी वहिनी वेळेत हॉस्पिटलला पोहोचू शकली. तुम्ही जर मदतीला नसता तर आज तिचं काय झालं असतं? काव्या बोलते की अहो ताई असा विचार करू नका, आता आपण वेळेत हॉस्पिटलमध्ये पोहोचलो आहे ना. त्या आत गेल्या आहेत आणि डॉक्टर सुद्धा आले आहेत, डॉक्टर बघतील आता त्यांच्याकडे, डोंट वरी. तर दुसरीकडे नंदिनी दीपकला भेटायला जेलमध्ये आलेली असते. दीपक जरा चिडूनच बोलतो की आता कोण आलं भेटायला? नंदिनीला बघून बोलतो की तू. नंदिनी बोलते की दीपक मला तुझी मदत हवी आहे, करशील? तर दुसरीकडे आपण पाहतो की काव्या ताईला बोलते की तुम्ही एक काम करा, पटकन जा बाकीची प्रोसिजर कंप्लीट करून घ्या. ताई बोलते की हो, पण खरंच थँक्यू सो मच. काव्या बोलते की आभार नका मानू, पटकन जा आणि प्रोसिजर कंप्लीट करा, आम्ही येतो. तेव्हा लगेच डॉक्टर बाहेर येते आणि बोलते की एक्सक्यूज मी, तुमच्या पेशंटला ताबडतोब हलवावं लागेल. तेव्हा ती ताई बोलते की काय हलवायला लागेल म्हणजे? डॉक्टर बोलतो की आम्ही जस्ट पेशंटला चेक केलं, त्यांची कंडिशन खूप क्रिटिकल आहे. बाळाच्या मानेभोवती नाळेचे वेढे पडले, बाळाच्या आणि आईच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. तेव्हा ताई बोलते की अहो असं काय बोलताय डॉक्टर, प्लीज तुम्ही काही करा, पण प्लीज तिचा जीव वाचवा, प्लीज मी तुमच्या पाया पडते. तेव्हा काव्या बोलते की डॉक्टर ऐका ना, कंडिशन क्रिटिकल आहे ठीक आहे, पण त्यांच्यावर काहीतरी उपचार करू शकता ना तुम्ही? यावर डॉक्टर बोलते की ऑफकोर्स उपचार होऊ शकतो, पण आमच्या हॉस्पिटलमध्ये नाही, कारण सर्जरी करणारे स्पेशलिस्ट आहे ते अनफॉर्च्युनेटली 2 दिवस सुट्टीवर आहे. यावर पार्थ बोलतो की तुम्ही दुसऱ्या हॉस्पिटलचे सर्जन बोलून घ्या. डॉक्टर बोलते की सर, इतर हॉस्पिटलचे सर्जन आपल्या हॉस्पिटलमध्ये सर्जरी करायला कसे येतील?
त्या आपल्या पॉलिसीमध्ये बसत नाही. म्हणून सांगते, पेशंटची कंडिशन क्रिटिकल होण्याआधी तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जा. यावर काव्या चिडूनच बोलते की तुम्हीच प्रयत्न करा, आम्ही तिला दुसरीकडे कुठे हलवू शकत नाही. आम्हाला दुसरे डॉक्टर वगैरे माहिती नाही आहे. आता आम्ही कुठे जाऊ? आम्ही तुमच्याकडूनच अपेक्षा ठेवणार ना. तेव्हा ती डॉक्टर जाते आणि परत येते आणि बोलते की मॅडम, एक सर्जन अवेलेबल आहे आणि आता ती लगेच येत आहे, त्यामुळे तुमच्या पेशंटला शिफ्ट करावं लागणार नाही. आम्ही सर्व प्रयत्न करू तुमच्या पेशंटला वाचवण्यासाठी. पार्थ काव्याला बोलतो की आज तुमच्या सुद्धा त्यांना देव दिसला आहे. खरं सांगू का, काव्या म्हणजे फिसकणाऱ्या मांजरीपेक्षा आज काहीतरी वेगळी इंटरेस्टिंग काव्या बघायला मिळाली. मला म्हणजे तुम्हाला सांगतो, आधी मला असं वाटायचं की तुम्ही IAS व्हाल की नाही, पण नाही, चांगल्याच अर्थाने बोलतोय. चुकीचा अर्थ काढू नका, म्हणजे तुमच्या हुशारीवर शंका नव्हती, पण मला असं वाटायचं IAS पदाला घेऊन इतक्या सिरियस नाही आहे. आज जाणवलं की तुम्ही उत्तम IAS होऊ शकतात. लोकांच्या बाबतीत ही तळमळ जाणवली मला. तुमची बहीण नंदिनी आनंद निवासमध्ये काही प्रश्न सोडवतात, पण बरेच प्रश्न काव्याच्या स्टाईलमध्ये सुटतील असं माझं आता मत होत चाललंय. आणि IAS झाल्यावर तुम्ही तुमच्या काव्या स्टाईलने प्रश्न सोडवा, यात शंका नाही. काव्या बोलते की देशमुख जेन्युइन कौतुक करतात माझी की परत मला टोमणे मारतायत. पार्थ बोलतो की जेन्युइन, अगदी मनापासून बोलतोय. काव्या त्या ताईला बोलते की ताई, बाद झालं, आता काळजी करणं. तुमच्या वहिनीवरती उपचार सुरू झाले. आता मला खात्री आहे डॉक्टर त्यांच्यावरती 100% चांगले उपचार करतील आणि त्यांना वाचवतील. तुम्ही टेन्शन घेऊ नका. काव्या बोलते की त्यांचे मिस्टर म्हणजे तुमचा भाऊ येणार आहे ना. ताई बोलते की हा, तो बघा आला. तेव्हा ताई तिच्या भावाला बोलते की सँडी बोलतो की नैनाची तब्येत ठीक आहे ना, तिला काही झालं नाहीये ना. तेव्हा त्याची ताई बोलते की खूप क्रिटिकल कंडिशन होती, आम्ही इकडे येताना आमची रिक्षा बंद पडली, यांच्यामुळे आपण इथे आलो हॉस्पिटलमध्ये. तसेच डॉक्टरने दुसरीकडे शिफ्ट व्हायला सांगितलं होतं. काव्यामुळे तीही वेळ पडली नाही. खरं सांगते, हे जर आपल्या मदतीला नसते ना, तर आज नैनाचं काय झालं असतं कोणास ठाऊक. तेव्हा तो सँडी काव्या आणि पार्थकडे जातो आणि बोलतो की दादा वहिनी तुमचे खरंच. तेव्हा त्याला बघून त्यांना आठवतं की मी ज्या नंदिनीला दीपक सोबत किडनॅप केलं होतं, हे तर तिचेच नातेवाईक आहे. यांना कळलं असतं मी कोण आहे तर यांनी कधीच मदत केली नसती मला. यावर पार्थ बोलतो की अहो, किती घाबरला तुम्ही, घाम फुटला आहे तुम्हाला. काळजी करू नका, तुमची बायको नीट होईल. काव्या बोलते की नका टेन्शन घेऊ दादा, तुमची बायको आणि तुमचं बाळ दोघेही एकदम हेल्दी असेल. तेव्हा सँडी बोलतो की नेमकं झालं तरी काय आहे. तेव्हा ती ताईकडे जातो आणि बोलतो की इतका त्रास कसा झाला ग ताई. ताई बोलते की अरे, बाळाच्या गळ्याभोवती नाळेचा विळखा बसलेला, त्यामुळे डॉक्टरांनी सर्जरी करायला सांगितली. तेव्हा सँडी बोलतो की सर्जरी म्हणजे इतका मोठा प्रॉब्लेम आहे का. तेव्हा ताई बोलते की तेच तर सांगते मी तुला, आणि डॉक्टरांनी तर तिला दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये घेऊन जायला सांगितलं होतं. पण काव्या ताईने डॉक्टरांची कान उघडणी केली आणि हेच लगेच सर्जन सुद्धा अवेलेबल झाले. सँडी बोलतो की अच्छा, मग ठीक आहे, पण एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये. यावर पार्थ बोलतो की काही प्रॉब्लेम आहे का. सँडी बोलतो की नाही, प्रॉब्लेम नाही. नैना आणि बाळाची अशी सिच्युएशन क्रिटिकल आहे ना, हे ऐकून जरा टेन्शन आलंय. पार्थ बोलतो की हे बघा दादा, टेन्शन घेऊ नका, सर्जन आले आहेत, तुम्हाला चांगलंच गोंडस बाळ होईल. काव्या बोलते की तुम्ही टेन्शन घेऊ नका प्लीज दादा, तुम्ही ना छान पॉझिटिव्ह विचार करत राहा, म्हणजे कसं युनिवर्स तुम्हाला आयुष्यात सगळ्या पॉझिटिव्ह गोष्टी आणतील. पार्थ काव्याकडे बघून स्माइल देतो. पार्थ सँडीला बोलतो की यू नेव्हर नो, मला असं वाटतंय बऱ्याच लोकांना त्यांचं असं म्हणणं असतं की आपल्या आजूबाजूला ज्या गोष्टी घडतात त्याचा एकमेकांशी काही संबंध नसतो, पण मला असं वाटतं एव्हरीथिंग इज कनेक्टेड, म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या काही गोष्टी घडतात त्याला काहीतरी विशेष कारण असतं. हो ना काव्या. तेव्हा ताई बोलते की असेल, खरंच असेल. आताच बघा ना, नैना आणि तिच्या बाळाचं काय होईल याचा विचार करत होते आणि तेवढ्यात तुम्ही रिक्षाच्या बाजूने गेला, तुम्ही आम्हाला मदत केली, हॉस्पिटलमध्ये घेऊन आलात, आमच्या वतीने तुम्ही डॉक्टरशी बोललात. अहो, ही देवाची इच्छा आहे ना, त्याशिवाय काय आहे सगळं ते तुम्ही म्हणतात काय ते युनिवर्स काय.
काव्या त्या ताईला बोलते की प्लीज एक रिक्वेस्ट करते तुम्हाला, युनिव्हर्स हा शब्द आता परत वापरू नका प्लीज. युनिव्हर्स हा शब्द जरी ऐकला ना तरी युनिव्हर्सल बद्दल हे मोठे लेक्चर देतील तुम्हाला, फेवरेट सब्जेक्ट आहे ना त्यांचा. तेव्हा ताई बोलते की मी नंदिनीला फोन करते. तेव्हा सँडी बोलतो की ताई तू यांना ओळखतेस? ताई बोलते की हो, या काव्याताई नंदिनी यांची मोठी बहीण, तिचा तर आनंद निवासमध्ये मी काम करते ना. सँडीला ऐकून जरा धक्काच बसतो. दुसरीकडे आपण पाहतो की नंदिनी दीपकला बोलते की एक प्रॉब्लेम झालाय. यावर दीपक बोलतो की माहिती आहे मला, तुला 24 तासात संपायच्या आधी वसुंधरा मॅडम विषयी पुरावे शोधून आणायचे आहे ना. त्यांनीच मला सांगून तुला लग्नातून किडनॅप केलं होतं, हे सिद्ध करून दाखवायचं आहे ना तुला. तेव्हा नंदिनीला जरा आश्चर्यच वाटतं आणि बोलते की एक मिनिट, हे सगळं तुला कसं माहिती? आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.